नमस्कार. प्रशासनाच्या कारकिर्दीत आपण आपल्याला भेटायला येणारे माणसं ओळखावीत कशी? आजकाल आपल्याला आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये ज्यांची पोस्टिंग पब्लिक प्लेसला असते, पब्लिकच्या कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या माणसांशी असते, ते माणसं ओळखावे कसे? आपल्याला नाना प्रकारचे माणसं भेटतात, नाना प्रकारचे अनुभव येतात. त्याला मी शब्दबद्ध करायचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या सुरुवातीच्या काळात जेव्हा कनिष्ठ अधिकारी होतो औरंगाबादला, छत्रपती संभाजीनगराचे, तेथे एक म्युन्सिपल कमिशनर होते, डॉक्टर कृष्णा भोगे म्हणून. त्यांनी एकदा एक लेक्चर दिलं होतं. त्या लेक्चरला मी अटेंड केलं होतं की प्रशासनातील माझे अनुभव. तेव्हा त्याने खूप मला कायम लक्षात राहील अशी गोष्ट सांगितली की प्रशासनात असताना आपल्याला भेटायला येणारे 3 प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे आपल्या जीविताला धोका करणारे, त्यांचे काम आपण अगदी घाबरून करतो, हे कबूल करायला काही हरकत नाही. दुसरे म्हणजे आपल्या करिअरला धोका करणारे, त्यांचे देखील काम आपण घाबरूनच करत असतो. थोड्याफार प्रमाणात आपण आपल्या करिअरसाठी जे काळजी करतात ते त्यासाठी घाबरलेलेच असतात. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक जे आपल्याला भेटायला येतात ते म्हणजे अत्यंत आदबीनी, आतमध्ये येऊ का विचारणारे, येऊन भेटणारे, संयमी व पेशन्स ठेवणारे, जो कोणत्याही प्रकारचा आपल्यावर रेफरन्स नसतो, जे फक्त नियम काय आहेत, हे कागदपत्र बरोबर आहेत का, हे माझे काम किती दिवसात होईल, असे अत्यंत म्हणजे चाकुरीबद्ध प्रश्न विचारणारे. तर आपण या तिसऱ्या नंबरच्या लोकांसाठी नॉर्मली काम करायचं अपेक्षित आहे. बाकीच्या दोघांचे काम तर आपण नेहमी करतच असतो, करावेच लागतात. या व्यतिरिक्त माझे देखील वैयक्तिक काही अनुभव आहेत. ते अनुभव असे आहेत की आपण माणसाला नुसतं जरी डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि त्याच्या शरीराची हालचाल जरी टिपलं, ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, आणि त्याचे एकंदर आपल्याशी वागणं जर का नीट निरीक्षण केलं तरी देखील त्या माणसाचे अनेक पदर ओळखता येतात. उदाहरणार्थ, काही माणसं अत्यंत मृदू असतात, परंतु बोलताना एकदम जे बोलायचं ते बरोबर बोलून जातात, एकदम आकांड तांडव न करता, काही म्हणजे विवाद न होऊ देता, पण अत्यंत ज्याला आपण टॉन्टच्या भाषेत टॉन्ट म्हणता येईल असं, किंवा इशारे वजा बोलतात. माणसांचं आपण कॅरेक्टरायझेशन किंवा प्रोफाइलिंग केलंच पाहिजे, त्याशिवाय माणसं आपल्याला लक्षात येत नाही. काही माणसं जे आपल्याला भेटतात ते एकदाच कोणत्या तरी मोठ्या माणसांची ओळख सांगितलेली असती त्यांनी, मी याचा हा, मी त्याचा ता, या साहेबांचा मी हा, या लोकप्रतिनिधींचा हा. म्हणजे त्याला थोडक्यात असा इशारा द्यायचा असतो की इथून पुढे मला जर का काही तुम्ही बोलले तर या लोकांकडे मी तक्रार करेन आणि तुम्हाला यांचा फोन येऊ शकतो. हे एक गटातले लोक झाले. दुसरे लोक जे भेटतात ते संधी साधू असतात. ते आपल्या प्रकरणांच्या मेरिटनुसार आपल्याशी वागत असतात. एखाद्या प्रकरण त्यांचं एकदम व्यवस्थित असेल तर एकदम ते त्या व्यवस्थित असलेल्या मार्गाने बोलतात. जर का त्याच्यात काही त्रुटी असेल तर सामदाम दंडभेद हा सगळा प्रकार ते वापरतात. अजून एक प्रकारचे लोक जे आपल्याला भेटतात ते म्हणजे आपल्याच कार्यालयातील कोणाशी तरी त्यांनी म्हणजे त्यांचे ते खास असतात आणि त्या खासपणाचा ते आपल्याला मनावर बिंबवलं जातं की मी यांचा खास आहे, तेव्हा तुम्हाला माझे काम करायचे आहे. त्यांची अपेक्षा म्हणजे त्रुटी न काढणे किंवा नियमबाह्य पद्धतीने मदत करणे किंवा काही गोष्टींकडे डोळेझाक करणे. नंतर अजून एक प्रकारचे लोक जे आपल्याला भेटतात ते म्हणजे आपल्याच ऑफिसमधील आपल्याच कर्मचारी वर्ग म्हणा किंवा आपल्या सहकारी वर्ग म्हणा, यांना हाताशी धरून राहणारे. ते नेहमीच आपल्याबद्दलची सर्व खबर ठेवत असतात, आपल्याबद्दलची बातमी ठेवत असतात, आपल्या हालचालींवरचे त्यांची नजर असते. या लोकांना हे अजून एक प्रकारचे लोक. नंतर जे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन जे असतं ते वेळी अवेळी कॉल करणारे, इमर्जन्सी नसताना वेळी अवेळी मेसेजेस करणारे, वेळी अवेळी अगळ पगळ बोलणारे, वेळी अवेळी वेळ घेणारे, हे अशा प्रकारचे.
हे सगळं आपलं या सगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला माणसांचं प्रोफाइलिंग करता येतं. हे प्रोफाइलिंग केल्यानंतर आपल्याला ठरवता येतं आपलं व्यक्तिगत आयुष्यामध्ये कोणाला कितपत स्थान द्यायचं, कितपत आपल्या पर्सनल स्पेसमध्ये येऊ द्यायचं आणि कितपत यांचा प्रभाव आपल्यावर पडू द्यायचा. माणसांशी कामाशी काम ठेवलं, आपल्या पर्सनल स्पेस व्हायलेट करू दिली नाही तर काहीही त्रास होत नाही. परंतु जर का आपण पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, आपली सोशल लाईफ याच्यामध्ये जर का सरमिसळ करायला लागलो आणि याच्यामध्ये जर का आपण काही ग्रॅटिफिकेशनचा जर का आपण अँगल त्याच्यात मिक्स केला तर मात्र निश्चित प्रॉब्लेम आहे. निश्चितच फटफटीती होती, निश्चितच सार्वजनिक पाणउतारा होतो, निश्चितच आपल्याला अवघड परिस्थितीला तोंड द्यावे लागते. आपण एक गोष्ट नेहमी विसरतो की आपल्यावर एक कुटुंब आहे, आपल्या जबाबदारीवर एक कुटुंब आहे, आपली पुढची पिढी आहे घरी आपली वाट पाहत असते, आपले आई वडील, आपले जीवनाचे साथीदार हे आपली वाट पाहत असतात. तेव्हा कुठंतरी व्यसन घातलंच पाहिजे, कुठंतरी मर्यादा ठेवल्याच पाहिजे व आपल्या आयुष्याचे ध्येय देखील एक ज्याला आपण ब्रॉडर आउटलाईन म्हणतो ते ब्रॉडर आउटलाईन देखील क्लिअर पाहिजे, जेणेकरून सार्वजनिक जीवनात वावरताना किंवा कार्यालयात वावरताना हे असे जे लोक असतात त्यांच्यापासून एक बरोबर जसं कॉम्प्युटरमध्ये किंवा ऑपरेटिंग सिस्टीमला एक फायरवॉल असते, ती फायरवॉल एकदा ऑपरेटिंग सिस्टीमला ऍक्टिव्हेट केली तर कोणतेही बँड शब्द, कोणतेही बँड फ्रेजेस आपल्या किंवा कोणताही व्हायरस आपल्या कॉम्प्युटरला अफेक्ट करू शकत नाही. त्याच धर्तीने आपण जर का एक फायरवॉल आपल्यामध्ये आपलं कन्सेप्ट क्लिअर असले आणि आपल्यामध्ये एक जर का फायरवॉल ठेवली तर आपण देखील व्यवस्थितपणे कोणताही ताण न येऊ देता व आपल्याकडनं अपेक्षित असलेलं काम अत्यंत सक्षमपणे करून आपण देखील ताणरहित आयुष्य जगू शकतो. म्हणून मी म्हणतो की आपण जेव्हा कार्यालयात असतो तेव्हा आपल्याला भेटणाऱ्या येणाऱ्या लोकांना नीट निरीक्षण केलं पाहिजे, त्यांचं नीट प्रोफाइलिंग केलं पाहिजे व त्यांचं नीट कॅटेगरायझेशन करून आपण ठरवलं पाहिजे की या व्यक्तीचं बद्दल आपण कितपत खोलात जायचं, कितपत आपल्या पर्सनल स्पेसमध्ये त्याला अलाव करायचं किंवा प्रोफेशनल रिलेशन ठेवायचं. हे असं जर का आपण कटथ्रोट शार्प राहिलं तर मला नाही वाटत आपल्याला आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये, प्रोफेशनल आयुष्यामध्ये काही अडचण येईल व आपल्याला काही गंभीर प्रसंगाला तोंड द्यावं लागेल. आपण सर्वांनी काळजी घ्यावी. मी आजवरचा अनुभव शेअर केलेला आहे. अजून काही लास्टला सांगायची गोष्ट म्हणजे ही की त्या भागाचं देखील एक वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर असतं. माझे जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात माझी आजवर सर्व्हिस झालेली आहे. माझ्या सर्व्हिस पिरियडमध्ये अत्यंत कठीण दुष्काळी भाग, जिथं गव्हर्नमेंट रिसोर्सेस, गव्हर्नमेंट हेच उत्पन्नाचं साधन असतं, तिथले वातावरण, तिथलं समाजजीवन मी पाहिलेलं आहे. अत्यंत शिस्तबद्ध भाग, जो अत्यंत आहे त्या परिस्थितीत शिस्तीत आयुष्य जगणारा सामान्य माणूस, समाजमन ते देखील पाहिलेलं आहे. अत्यंत ज्याला आपण प्रगत भाग, अत्यंत श्रीमंत भाग, त्यातल्या त्यात ग्रामीण भाग जो श्रीमंत आहे, अशाही भागात मी नोकरी केलेली आहे. या प्रत्येक भागाचं समाजमन, तिथले लोकप्रतिनिधी, तिथले लोक यांचं प्रत्येकाचं स्वभावाचे वैशिष्ट्य आपल्याला टिपता आले पाहिजे व त्यानुसारच जे आपल्या फ्रेम ऑफ लाईफ मध्ये बसतात त्या फ्रेम ऑफ लाईफ मध्येच आपण तेवढं त्या एंटरटेन केलं पाहिजे. नाहीतर मग प्रोफेशनल रिलेशन ठेवून आपण आपलं काम करून मोकळं व्हायला पाहिजे. काळजी घ्या, सतर्क राहा आणि आपल्या सर्व मी जे सांगितलेल्या गोष्टी यावर विचार करा, जेणेकरून कुठेही तुम्हाला अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येणार नाही. धन्यवाद. आपला दिवस आनंदात जाओ.